हाय नमस्ते. शीतलमती व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही आलेलो आहे महालक्ष्मीला कोल्हापूरच्या. तर दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि हे काय पिल्लू कुठं गेलं, पिल्लू बसले तिथं ते पिल्लू आणि पिल्लूची मम्मी आजोबा बसलेले. तर बघा आता काय झाले, हे तुम्हाला जे दिसते महालक्ष्मीचं ते सगळं आता रिनोव्हेशन सुरू आहे. त्यामुळे असे हे पडदे लावलेले आहेत बघा बाजूला सगळे. हे बघा, त्यामुळे बाजूचं काही मंदिर आपल्याला दिसत नाही आहे. इथं पूर्ण असं झाकलेलं आहे. आणि फक्त आता हे 1-2 शिखरं जे आहेत तुम्हाला दिसत आहेत ते 3 आहेत. ती तेवढी तुम्हाला दिसतील. ते बघा, ते आणि आणि हे काम चालू आहे. गर्दी काही एवढी नाही आहे, अशी एवढी जास्त गर्दी नाही आहे. समोरच्या बाजूला पण बघा, या गरुड मंडपामध्ये पण रिनोव्हेशन सुरू आहे. आणि इथं सर्व लाकडी काम चालू आहे. तर हे बघा मोठमोठे लाकडं आणलेले आहेत आणि त्यांचं नक्षीकाम करायचं काम पण त्यांचं सुरू आहे. तर बऱ्यापैकी पूर्वीचं जसं स्ट्रक्चर होतं त्याच पद्धतीने त्यांनी सगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे काय कमानी वगैरे सगळ्या लाकडीचं आहेत. त्यामुळे मला वाटतं दसऱ्यापासून यांचं काम चालू आहे. अजून किती दिवस लागेल हे पण आपल्याला सांगता येत नाही, कारण हे काम फार मोठं आहे. आणि इथं पण बघा पश्चिम दरवाजाला पण चालू आहे काम. हे पिल्लू पिल्लू हे बाळा पिल्लू कुठं आले गो, देवा पण आले. हा ते सगळे कुठे एवढे लोक बघून कशी करायला बघा. हा घ्यायचं बोलले. हे सगळं दाखवू द्या तरी असं इथून आपल्याला थेट गाभाऱ्यातील दर्शन होत आहे महालक्ष्मीचं. तर हे बघा पूर्ण दिसत नाही आहे मूर्ती, पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहे. तर हा पश्चिम दरवाजा आहे आणि पश्चिम दरवाजाच्या बाजूनेच आपण बाहेर पडणार आहे. तर इथं अजून हे बघा असं गेट त्यांनी लावलेलं आहे, थोडंसं उघडं ठेवलं आहे आणि त्यातूनच सगळे लोक ये जा करतात. तर इथं सुद्धा ह्या कमानीचं काम चालू आहे पश्चिम दरवाजाच्या. तर अशा प्रकारे इथं रिनोव्हेशन सुरू आहे महालक्ष्मी मंदिराचं कोल्हापूर इथे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.